हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहे मंचुरियन. तर बघू शकता तुम्ही, मंचुरियन एवढं छान झालेलं आहे ना, आणि साधा सोपा आहे. आणि ह्यावरती टाकलेलं आहे मी कांद्याची पात. तुम्ही बघू शकता तितकं छान बनवलेलं आहे ना, साधं आणि सोपं आहे. तर चला, आपण बाहेरचं मंचुरियन सहज खाऊ शकतो, कारण पावसाळा दिवस आहे आणि बाहेरचं खाल्ल्यापेक्षा आपण घरी बनवलेलं खूप छान असतं. तर चला, आपण बनवूया. मी इथं बारीक पत्तागोबी कापून घेतलेली आहे. पत्तागोबी बारीक कापल्याच्या नंतर ह्यामध्ये मी मस्तपैकी सगळं ॲड करत आहे. तर हे धनिया पावडर आहे, मिरची पावडर आहे, हळदी पावडर आहे, आणि बघा हे आहे मीठ, आणि याच्यात टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर. तर आम्हाला हे पत्तागोबीचे बनवायचे आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त याला मिक्स करून घेतलं मी. आणि नंतर ह्यामध्ये ॲड केले हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ. तर बघू शकता तुम्ही, आपल्याला जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं आहे. तर मी हे 3 चम्मच काढून घेतलेलं होतं. आणि बघू शकता तुम्ही, ते कसं बेसन पिठाला पाणी सुटू लागलं पत्तागोबीमुळं. तर बघू शकता तुम्ही, मी असे गोळे करून घेतलेले आहे गोल गोल. तर बघा, ह्या भागामध्ये गोळे करून घेतल्याने एखाट्या, तर आपल्याला तळायलाही सोपे जाते आणि लवकर लवकर तळता येते. एकसारखे गोळे आपल्याला बनवता येते. कारण कसं असतं, भज्याप्रमाणे जर आपण तळले ना तर छोटे मोठे होतात. त्याला मंचुरियन तळण्यासाठी आपलं तेलही तयार आहे. तर बारीक गॅसवरती मी छानपैकी तेल तापायला ठेवलेलं होतं. तर बघा, जास्त याला असं गरम तेल नाही होऊ द्यायचं, कारण जास्त गरम तेल झालं ना तर मग ते करपायला लागतात आणि वरून काळे होतात आणि आतून कच्चेच राहतात. तर आपल्याला तसं नाही करायचं. कमी गॅसवरती आपल्याला याला छान होऊ द्यायचं. तर बघा, मस्त तेल तापलेलं आहे. आणि तेल तापल्याच्या नंतर मी आता याच्यामध्ये एक एक मंचुरियन सोडून दिलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आपले होत आहेत. तर बघा, याला कलर चेंज केलेला आहे. तर मी आता याला खालची पाट वरती करते, वरची पाट खाली तळायला ठेवते. तर बघू शकता तुम्ही, असे मस्त इतका छान वास यायला ना, खूप छान वास यायला. आणि ह्यामध्ये मी हातावर चोळून ओवा टाकलेला होता, म्हणून एवढा छान वास येत होता ना, खूप छान वास येत होता. आणि बघा, एवढा मस्त तळत आहे ते. आणि बारीक गॅस ठेवायचा, कारण फुल गॅसवर आपल्याला तळायची मंचुरियन नाही. तर बघा, मस्तपैकी असे तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, तर मस्त असे मंचुरियनचा खूप असा खमंग वास येत आहे. तर चला, मी आता ताटात काढून घेत आहे याला. तर तुम्ही बघू शकता, एक घाणा आपला पहिला ताटात काढून घेतलेला आहे. पहिले 5-6 होऊन गेलेले होते आणि हे 3 राहिलेले होते. नंतर थोडंसं पीठ राहिलेलं होतं बाऊलमध्ये, तेही मी पूर्ण करून घेतलेलं आहे. तर बघा, ते 3 टाकून घेतले मी. नंतर 3 पूर्ण टाकल्याच्या नंतर ते तळत आहेत आणि मस्तपैकी असे तळत आहेत हे. आणि फुटत वगैरे काहीही नाही आणि तेलही पेत नाही. तर बघा, एवढे छान झालेले आहेत. तर चला, याची साहित्याची आपण तयारी करून घेणार आहे. ते थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत मी. तोपर्यंत मी सूप पुडी आणलेली आहे मंचुरियनची. तर तुम्ही बघू शकता, मंचुरियन आयता मसाला आहे हा. तर हा मसाला मी कमी मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे यामध्ये. तर अगोदर मी थोडंसंच पाणी टाकून घेणार आहे. आणि हा मसाला मस्त आपल्याला थंड पाण्यामध्ये अगोदर मिश्रण याचं तयार करून घ्यायचे. तर बघा, मी एक बाऊल घेतलेला आहे आणि आपल्याला मस्तपैकी 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे मी. तर हे पाणी थोडं थोडं टाकायचं. पहिले मी थोडंसंच याला पतलं करून घेतलेलं होतं. आणि नंतर फोडणी दिल्याच्यानंतर आपल्याला याला फोडणी द्यायची. फोडणी दिल्याच्यानंतर खूप छान लागते याची टेस्ट. तर चला, आपल्याला याला डायरेक्ट पाण्यात नाही शिजून घ्यायचं, कारण खूप जण पाण्यात शिजवतात डायरेक्टली आणि त्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे सोडून देतात. आपल्याला तसं नाही करायचं, पूर्णपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. आणि भाज्या वगैरे नाही सोडणार मी, कारण ह्यामध्ये सर्व काय असते. तर चला, आता ह्यातलं तेल मी काढून ठेवलं होतं. खूप सारं तेल काढून ठेवल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते मी किती तेल टाकलेलं आहे म्हणून. तर चला, मी इथं दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे. मी चम्मच आहे, त्या चम्मचमध्ये 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. आणि जास्त तेल नाही टाकायचं, आपल्याला तेलकट नाही बनवायचं हे. तर बघा, मस्तपैकी असं तेल तापलेलं आहे. आणि तेल तापल्याच्या नंतर कमी गॅस होता आणि त्यामध्ये मी हे ॲड करून घेतलं होतं मिश्रण. आणि हे नंतर मी ते बाऊन धुवून पण टाकलेलं होतं उरलेलं पाणी. जे आता आपलं थोडंसं मिश्रण बनवून घेतल्याच्या नंतर ग्लासात जे पाणी उरलेलं होतं ते पूर्ण पाणी मी यामध्ये ॲड करून घेतलं. बारीक गॅस असल्यामुळं हे मस्तपैकी आळून येत होतं. आणि बघा, बारीक गॅसमुळं मस्त असं आळून येईल. आणि ह्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे, कारण खूप छान टेस्ट पण येत होती आणि खूप छान दिसत पण होतं. तर बघा तुम्ही, मस्तपैकी आता हे शिजत आहे. आणि मी थोडासा गॅस वाढवला होता, कारण की मी याला मंचुरियन शिजायची होती मला छानपैकी. यामध्ये मंचुरियन टाकलेले आहेत मी. एक मंचुरियन सोडून घेतलेलं आहे, कारण की मंचुरियन ह्यामध्ये शिजला तर खूप छान लागतात. बघून घेऊ शकता तुम्ही, मस्तपैकी असे मंचुरियन आपले तयार होत आहेत. तर चला, असा मस्त खमंग वास येत आहे. तर चला, तुम्हीही नक्की बनवून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला, तोपर्यंत
बाय बाय. तर नवीन काहीतरी आपण घेऊन येणार आहोत परत. तर चला, साधा सोपा मंचुरियन नाश्ता आहे. तर हा 5-6 वाजेचा नाश्ता आहे. तर तुम्ही सकाळी करू शकतात किंवा 5-6 वाजता करू शकतात रात्रीच्या वेळेला. तर चला, असा मस्त नाश्ता आहे आणि साधा सोपा आहे, जास्त रिस्की पण नाही आणि काहीच नाही. तर चला बघा, असा नाश्ता तयार झालेला आहे. तर मला दमही नाही निघत, असं मस्त टेस्टी नाश्ता समोर आलेला आहे. तर चला, तुम्ही पण असं स्वस्त खा आणि मस्त राहा. तर चला, तोपर्यंत बाय बाय.